जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। गणेशवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता। संगमनेर तालुक्यातील झोळे गावांतर्गत असणारी गणेशवाडी येथे स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे। या वाडीमध्ये कोणाच्याही घरी अथवा मंडळाचे गणपती बसविले जात नाही। गणेशवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे। गणेशवाडी येथे स्वयंभू गणपती मंदिरात 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला। सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन स्वयंभू गणपतीचे दर्शन घेत शुभेच्छा दिल्या। या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली। टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात अवघे गणेशवाडी झोळे ग्रामस्थ तल्लीन झाले होते। कोणी फुगडी खेळत तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरत नाचत होते। या दिंडीने गाव प्रदक्षिणा सुरुवात होताच महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा रांगोळी काढत ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत केले। या दिंडीत महिला ज्ञानेश्वरी पारायण, तुळशी वृंदावन, बाळगोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ सामील होते। अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यात हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले। या निमित्ताने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी सप्ताह सांगता सोहळ्यास हजेरी लावली। गणेशवाडी झोळे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल।
कुठं गोकुळामध्ये नंदाच्या अंगणामध्ये रथ जमा झाला, गोपिका जमा झाल्या. या नंदाचे अंगणे मिळाल्या गणे अगरौभा घे बाई घे साजनी. या नंदाचे अंगणे मिळाल्या गणे. त्या नंदाच्या अंगणामध्ये गोपिका जमा झाल्या का तर भगवंताला नेण्याकरता रथ आला होता. कोण होतं त्या रथात? आक्रूर साखरे आपलं आक्रूर होते. आक्रूर भगवंताला नेण्याकरता आले होते आणि नेण्याकरता आले आणि गोपिकांनी अडवलं रथ. नको नेऊ भगवान आक्रूरा, नको नेऊ भगवान. मग आता आडव्या पडल्या पण नाही विलास झाला, रथ सोडावा लागला. रथ गोकुळाच्या बाहेर गेला. गोकुळाच्या बाहेर गेला. भगवंतानं रथ थांबवला. ए आक्रूरा रथ थांबव. कशा करता रथ थांबवला जरा सांगशील ना? सांगशाल ना कशा करता रथ थांबवलाय? त्यावेळेस भगवंत म्हटले माग जा आणि गोपिकांची काय अवस्था झाली ती पाहू नये. त्यावेळेस आक्रूर म्हटला आता जर मी माग गेलो तर गोपिका मला काही जेवण ठेवू द्यायचं नाही, तुम्हीच माग जा. मी जाणार नाही. भगवंत म्हटले तू माघारी जायचं. आक्रूर माघारी गेले. त्यावेळेस एक गवळण भिंतीवर चित्र काढत होती आणि त्या चित्र काढत असताना त्या गवळणीनं हुबेहूब भगवंताचे चित्र काढलं होतं. असं वाटतंय तो चित्रातला भगवंत खाली उतरेल की काय आणि आपल्याशी बोलेल की काय असा भाव रेखाटला होता. पण त्या चित्र काढणाऱ्या गवळणीपाशी आक्रूर गेले आणि म्हटले वा काय सुंदर चित्र काढलंय. आता वाटतोय तो भगवंत खाली उतरेल आणि आपल्याशी बोलेल की काय असा भाव रेखाटलाय. पण जे चित्र काढलंय त्या चित्रातल्या भगवंताला तो पायच काढले नाही. त्यावेळेस त्या गवळणीने उत्तर दिलं, एवढं गोड उत्तर दिलं, ए आक्रूरा आता तू
एवढ्या वेळापूर्वी तू आला, माझ्या खऱ्या खुऱ्या भगवंताला तू घेऊन गेलास, उद्या दुसरा एक लाकूड येईल, माझ्या चित्रातल्या सुद्धा भगवंताला घेऊन जाईल. याकरता मी त्याला पायच काढलेला आहे. भाव आणि प्रेम असावा तर या गवळणीसारखा असावा. आणि रडायला लागली ती गवळण. काय म्हणायला लागली? काय मोका लिले प्रेमाचा भाग. पण मग भावानं आणि प्रेमानं देवाला मिळवलं कोणी? ऐका ना, कोणी मिळवलं? कोणी मिळवलं तर ते यशोदा मैयानं, देवकी मातेनं भगवंताला भावानं प्रेमानं मिळवलं. वसुदेव आणि देवकीचं लग्न होतं. आणि देवकी मातेच्या लग्नामध्ये कंसानं डीजे लावला. अख्खं गाव नाचलं, अख्खं गाव नाचलं. म्हणजे माझ्या भावाचा अख्खं गाव नाचलं. गाव नाचल्यानंतर आता लग्नात नाचणारी शहाणी माणसं नसतात, म्हणजे डीजे समोर नाचणारी शहाणी माणसं नसतात. प्रमाणे आमच्याकडे बोते व्याकाळ नाचते, भूत नाचतात बरं का डीजे समोर. मग नाचायला लागलो आणि तेवढ्यात वरून आकाशवाणी झाली. कंसा सांगत कंसा अरे नाचतोय काय? जिच्या लग्नात नाचतोय तिच्याच पोटाला येणार, आठवा तुला मारणार आहे. लगेच खडग घेतलं, माराया धावला. हा तो धरलेला वसुदेव. वसुदेवजीने हात धरला. तुम्ही जी काही शिक्षा द्याल त्या शिक्षेकरता पात्र आहे. कारागृहात टाकलं, जेलमध्ये टाकलं. कोणाला? वसुदेवानी देवकीला, दोघांना कारागृहात टाकलं. पहिलं बाळ जन्माला आलं. पण पहिलं बाळ जन्माला आलं हे निष्पाप यानं मला काय केलंय, याला मारून काय होणार आहे? मग वसुदेवजी म्हटले, आपला कंस म्हटला याला मारायचं नाही. मग कंसानं काय केलं? याला सोडायचं. तेवढ्यात नारद आले. नारायण नारायण वधी बालकाशी ठेवू नका, मारून टाका. पुण्य सारा वया आली देव ऋषी. लगेच फाट मारून टाकलं, मारलं. पहिलं बाळ जन्म, दुसरं बाळ, अशी 5-6 बाळ जन्माला आली. सगळी बाळ कंसानं मारली. 7वा गर्भ योग मायने पळवला. 8वं जन्माला आलं. फास्ट जन्माला वेळ झाला होता बरं का. फास्ट जन्माला आलं. 8वं डायरेक्ट 8 वर्षाची मूर्तीच होऊन जन्माला आलं. रडायला आलं. मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला न्या. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवे मजा आणि ते उचललं देवा. कारागृहातून उचललं. यमुना मैया भगवंताची वाट पाहत होती. हे कृष्णा, हे कान्हा, भेट दे मला म्हणत होती. यमुना मैया गेली. यमुना मैया मध्ये गेली. तिथं पूर चढला होता. यमुना मैया दर्शना करता आसुसलेली होती. आता त्याशी लाविले अंगुष्ट. पूर चढला त्याशी लाविला. यमुना मैया दुभंगली आणि यमुना मैयानं रस्ता दिला, कारण की दर्शन झालं. आता कारागृहातून यमुना मैयातून वसुदेवजी गोकुळामध्ये पोहोचले. आता गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर तिथं माया जन्माला आली होती. भगवंताला तिथं ठेवलं. मायेला टोपीत आणखीन कारागृहात आले. आल्यानंतर माया रडायला लागली. कंसाचे सैनिक जागे झाले आणि कंस आला. माया उचलली, फिरवली, हातातून सटकली, वर गेली आकाशात. अरे कंसा, मला काय मारतोय? मला मारण्या अगोदर तुला मारणारा तू
मारण्या अगोदर तुला मारणारा गोकुळा जन्माला आलाय. आणि इकडं सकाळची वेळ, पहाटेची वेळ. नंदराजाच्या बहिणीचं नाव काय? आई जरा बोला. गणेशवाडीकर जरा बोला. आता खरी काळाला सुरुवात झाली. आता तुम्ही कोणी बोलायचं नाही. तुम्ही हाताची गळी नाको आपल्या तोंडावर काय बोलायचं सगळ्यांनी. आता कीर्तन सुरू झालं. बोलायचं तुम्ही वरचे कोणीच बोलायचं नाही. फार शांत. नंदराजाच्या बहिणीचं नाव काय? देवकी. भैया असं ओढत नंदराजा 9 लाख गाईचं दूध काढत होते. नंदराजा बशाले भैया असं भैयाच म्हणायची. पुढे काय म्हणतच नव्हती. भाई म्हणले झालंय काय? भैया झालंय काय? भैया झालंय काय? शांत कर. ती म्हणली आप गुलाला भयो. भैयांना म्हणजे नंदराजांना एवढा आनंद झाला. दूध काढता उठले आणि गळ्यातला नवरत्नाचा हार काढला. सुनंदीच्या गळ्यात घातला. सुनंदीला एकीकडून आपल्या भावाला पोरग झाले हा आनंद, आणि एकीकडून माझ्या भावानं माझ्या गळ्यात नवरत्नाचा हार घातलाय हा आनंद. सुनंदीला काय गगनात मावे ना. सुनंदला गवळण होती बरं का. आता या गवळणीचं त्या गवळणीला सांगायला लागले काय? ही गवळण म्हणतात ती गवळण
आजुनी पाणी दृष्टम कर आजुनी पाणी दृष्टई कर रविला स्वराज्या साहित्य पहिला नमन लक्ष्मी आहे त्या लक्ष्मी आहे ना हा राजा घडवला असं म्हटलं जातं वयाच्या 12 वर्षी ढाल म्हणतात पुराय चालवायला शिकवले म्हणूनच म्हटलं जातं अरे नाव 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 काय घेता नाव या जगतामध्ये या रामकृष्णांचा असा एकच होऊन गेला नाव त्या हृदयामध्ये जय मल्हार आणि ज्यानं भंडाऱ्याचं केलं ठाव जिथं निघतं पुराडीचं गाव तिथं उंचा उमायची नायकाचं नाव या जगताचं महत्वाचं आणि मंडळी अशा राजाला बघा काय म्हणतात काय माहिती का जो कोणी या राजाला बोलून मारी त्याला 50 एकर जमीन मिळत आहे पहिला डावच कोणी तयार होईल शेवटी डाव दुसरा रस्ता 100 एकर जमीन नसते पण कोणी तयार होईल शेवटी 100ची 200 एकर जमीन गेली पण पुण्याचा एकदा मन तयार झाला त्याचं नाव होतं कुलकर्णी फितूर झाला आणि फितूर झाल्यानंतर मी आणून देतो आणि पकडल्यानंतर त्यानंतर राजाला काही शिक्षा देण्यात आली मला वाटतं त्या दिवशी जर राजाला शिक्षा देण्यात आली नसती तर दुसरा छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला असता हे महत्वाचं आणि मग राजानं त्या अगोदर काय केलं आणि तिला खंडोबाची मुलगी गावी संबळ वाजला कसं माहिती का विश्वाची पहिली क्रांती चालवली गेली राजवंशाचे नाही घडं असं म्हटलं जातं सोळे कोणाचे होत आहे विचार वस्ताचे सोळे होतात म्हणून होता राजू छत्रपती उमाचे राजू छत्रपती उमाचे Today,
अतिशय सुंदर असे कीर्तन हरिभक्ती परायण जावरे महाराज यांचं झालेलं आहे. खरं म्हणजे मला सुद्धा मी अर्धा पाऊण तास झाला आलोय, परंतु एखाद्या गोष्टीमध्ये माहोल कसा निर्माण करायचा मला वाटतं कोणीही कीर्तनात जांभई दिल्याचं मला दिसलं नाही. सारी माणसं बरोबर घेऊन चालताना वक्त्याचं ते कसं बसतं. निव्वळ वक्ता बोलत राहिला किती विद्वत्ता पूर्ण असलं तर लोक कंटाळतात, परंतु लोकांना सामील करून घेऊन तो कार्यक्रम उंचावत नेणं ही एक वेगळी कला महाराजांकडे आहे. वय लहान आहे, परंतु भगवंतानं त्यांना खूप काही देणग्या दिलेल्या आहेत. त्यांची सांगण्याची पद्धत, एखादी गोष्ट कशी निरूपण करायची हे कसं अतिशय उत्तम आहे. भगवंतानं त्यांना खूप सुंदर आवाज दिलेला आहे आणि एकाच कार्यक्रमात भक्तिरस आणि वीररस या दोन्ही गोष्टी एकत्र करून भक्ती रमणाऱ्या माणसांना भक्तिरसातलं चाक आणि मुलं जी आहेत त्यांच्यासाठी वीररस महत्वाचा असतो. त्यांच्यामध्ये प्रेरणा, त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी जे काम महाराज करतायत ते सर्वच दृष्टीने अतिशय उत्तम आहे. देशाची या पुढची सारी कमान ज्या तरुणांच्या खांद्यावर आहे त्यांना सुद्धा आपलंसं करण्याचं कसं महाराजांकडे आहे. मी आपल्या उपस्थित असलेले आपल्या सगळे सरपंच आणि रमेशजी गुंजा, मुखराव गुंजा, सगळी आलेली पुढारी मंडळी आणि गणेशवाडी आणि परिसराचे झोळ्याचे सर्व पुढारी मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि बहिणी. गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या विसर्जनाचा जो दिवस असतो त्या दिवशी संगमनेरचा जो मानाचा गणपती सोमेश्वर रंगादेवीचा त्याची सुरुवात मी सकाळी 7ला तिथे जातो आणि 8 वाजता मिरवणुकीची सुरुवात करत असतो. कोणता गुलाल नाही, फटाके नाही, ते काही आता डीजे बीजे काही आले मोठ्याने वाजतं ते नाही. आणि सर्व धर्मांचा म्हणजे हिंदू धर्माचा अभिमान तर सगळ्या धर्मांचा सन्मान अशा प्रकारचं सूत्र असलेलं ते आम्ही तिथे गणेशोत्सव असतो. सकाळपासून सुरू करतो, सकाळी 9-10 पर्यंत सुरू झालं का आता तेव्हापासून इकडे येण्याची सुरुवात झाली. कारण कसं सुरुवातीला एकदा आलो आणि म्हटले की चला आज गणेशोत्सव आमच्याकडे या. आणि माझे किती वर्ष येतं मला आठवत नाही, परंतु तिथं 22 वर्ष झाली माझी तिथं. परंतु त्यानंतर मी तुमच्याकडं येत असतो, त्या सगळ्यांची भेट या निमित्तानं माझी होत असते आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याची सुद्धा संधी मिळत असते. ते खरं आहे की तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादानं जी संधी मला राज्य पातळीला मिळाली, मंत्री म्हणून मिळाली, त्याचा उपयोग जास्तीत जास्त महाराष्ट्राकरता करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात कुठं जाते मी, रत्नागिरीला जा, गडचिरोलीला जा, चंद्रपूरला जा, ते कोणत्या जिल्ह्यात जा, मुंबईत जा, थोडंसं राजकारणात जाणकार कोणत्या पक्षाचा असो त्याला विचारलं तर ते आपल्याबद्दल चांगलं बोलतील असं माझं मत आहे. म्हणजे आणि कुणी काही वेगळा बोलला तर जरूर मला सांगा, मी त्याला भेटायला. कारण आपण
साधारण सूत्र ठेवलं तर आपण चांगलं करीत जायचं. जी सत्ता मिळते ती चांगल्या गोष्टी करता वापरायची, लोकांना मदतीला वापरायची, पुन्हा तिचा दुरुपयोग आपण करायचा नाही, ही पद्धत ठेवून आपली वाटचाल ही चाललेली असते. त्याचाच परिपाक असा झाला की आता म्हणजे मागील महिन्यामध्ये स्वतः राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते मला जे कामकाज मी 18-19 साली विरोधी पक्षाच्या याच्यामध्ये बसलो होतो, तरी 18-19 साली जे सभागृहामध्ये कामकाज केलं त्याच्यामुळं मला तो सन्मान, त्या सगळ्यात चांगलं काम माझं म्हणून उत्कृष्ट पटू शब्द वापरतात संसद रत्न तो मला राष्ट्रपतींनी स्वतः दिला. त्याच्यानंतर एक आणखी चांगली गोष्ट तुम्हाला सांगायला मला अभिमान का तुम्ही कुटुंबातली माणसं आहात. तुम्हाला सांगितलं वगैरे तुमच्या आशीर्वादानच घडतं असं मी मानणार आहे की देशाच्या जशी काँग्रेस पार्टी ही आपण एक पक्ष धरून चाललेलं आहे वर्षानुवर्ष 100 वर्ष. लोक काय करतात, सत्ता आली का मार उडी, सत्ता आली का मार उडी, सत्ता नुसतं उडत माहित राहतात. तुम्ही पहा किती उड्या चालल्यात काय फुटाफटी इकडं 50 खोके नामुकन तमुकन पैशाचा काळ, त्यातून परत ती सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसे, पुन्हा सत्ता, त्याच्या पैशातून हा राडा चालला असताना आपण आपलं संघेर आपलं कुटुंब हे आपण 100 वर्ष एका विचाराने चाललेलं आहे. आणि तो विचार महात्मा गांधींचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना ही आपल्याला सगळ्यात प्रिय, कारण गरीब माणसाला मताचा अधिकार दिला म्हणून लोक तिथं भेटायला जायला. मताचा अधिकार नसता तर गरीबाच्या घरी कोणी गेलं नसतं, पाहिलं नसतं त्यांच्या. खरं सांगतो, मतामुळे यायला गेलो तो ते मानित आपण ही वाटचाल करतो. आणि पक्षाची वाटचालचा परिणाम असा की वर्षानुवर्ष काळजीपूर्वक आपण चाललो. म्हणून जी सगळ्यात मोठी कमिटी असते देशाच्या पातळीवरची, ज्या स्वतः सोनिया गांधी असतात, खरगे साहेब असतात, राहुल गांधी असतात, प्रियंका गांधी असतात, अशी 21 जण देशातले जे एकत्र बसतात आणि विचार करतात. त्या 21 मध्ये मला घेतला आता देश पातळी. ही संधी सोडली नसते. खरं सांगतो तुम्हाला, त्याचं किती महत्व असतं, वेगळं इतिहास लिहिला जात असतो, त्याच्यात ते होत असतं. हे सुदैवानं मिळतं की तुम्ही जी सातत्यानं जे प्रेम करता, पाठीशी उभे राहता, आशीर्वाद देतात, याचा परिणाम आहे. रूपांतर नाही झालं पाहिजे. दुष्काळी भागाला पाटाचं पाणी जातंय. आता तुम्हाला सांगतो की निळवंड झालं, भंडारदारा होतं, निळवंड झालं, पाट झाली आणि त्याचं पाणी आता पिकाला मिळतंय, दुष्काळी भागाला मिळतंय. मी प्रयत्न करणार आहे की त्याचा वापर काटकसरीनं करून जितकं चांगलं करता येईल, म्हणजे जो भाग वंचित राहतो त्याला कसं करता येईल त्याचा प्रयत्न चाललाय माझा. कुणी वंचित राहू नये याच्याकरता. तर हे सगळं प्रयत्न आपण करून त्याचा उपयोग चांगला आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आणि ही वाटचाल चालणार आहे. अडचणी काही असतात, कधी संसारात सगळे प्रश्न सुटत नाहीत. तशा आपल्या हा थोडा मोठा संसार असतो. माझ्याकरता असं आहे की देवकवठ ते साकूर तिकडं 100 किलोमीटर लांबी, 171 गाव आहे, 240 वाड्या आहेत, एवढं सुंदर शहर आहे, एवढा राडा असतो. प्रत्येक थोडं काहीतरी चालावं लागतं, अडचणी असतात, परंतु आपली वाटचाल ही योग्य मार्गाने चाललेली आहे असं माझं मत आहे. गणेशवाडी येथे अखंड नाम सप्ताह निमित्त 11 दिवस या ठिकाणी महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार यांचे सर्वांचे सुस्वागत असा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. हा आमचा अखंड नाम सप्ताह गेली 31 वर्षापासून हरिभक्तपरायण कल्याण महाराज पवार यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने खाली हा कार्यक्रम संपन्न होत असतो. अतिशय बिनागोविंदाने आमच्या गणेशवाडी गावातील सर्व तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे सर्व मार्गदर्शक, महिला बंधू भगिनी आनंदाने सहभागी होतात. आणि गणपती बाप्पाचं असं आहे की एकदम जागृत देवस्थान आहे. आम्हाला या सप्ताहामध्ये खूप असे फोन आले की आम्हाला गणपती बाप्पांनी जी आम्ही मागणी केली ती त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि त्यांनी गुपित दान या ठिकाणी काही मान्यवर या ठिकाणी केलेलं आहे. तसेच मी या सप्ताह कमिटी वतीने सर्वच माझे तरुण सहकारी गेली 31 वर्षापासून मला सहकार्य करतात. त्याबद्दल मी माझ्या सप्ताह कमिटीच्या वतीनं सर्व गणेशवाडी गावच्या ग्रामस्थांचं आणि माझ्या सर्व मंडळाचं खूप खूप धन्यवाद. आमच्या गणेशवाडी येथील श्री गणेश सप्ताह या ठिकाणी सांगता कार्यक्रम साजरा होत आहे. तर या सप्ताहाची सुरुवात आमचे आदरणीय परमपूज्य कल्याणजी महाराज पवार या सप्ताहाचे संस्थापक आहेत. आणि आज
आमच्या सप्ताहाला 31 वर्ष पूर्ण होत आहेत. गेली सुरुवात आमच्या सप्त्याची अगदी 50 माणसापासून आज आम्ही 1,500 लोक रोज जेव घालतो. अगदी गणेशवाडीमध्ये 10 ते 11 दिवस चूल बंद असं आमच्याकडं कार्यक्रम असतो. एक गाव एक गणपती. महा आरती होते 9:30 वाजता आणि सर्वांना भोजन दिलं जातं या ठिकाणी रोज. म्हणून या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये असं एवढंच देवस्थान आहे की तिथं एक गाव एक गणपती आहे आणि आमचे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी 10 दिवस अगदी तन मन धनाने या ठिकाणी काम करत असतात आणि लोकांनी आमच्यावर भरपूर असा विश्वास टाकलेला आहे. लोकांनी टाकलेला विश्वास हीच खरी आमची पावती असं मला म्हणावं लागेल. म्हणून या ठिकाणी आमचं सप्ताह कमिटी अगदी जीव ओतून या ठिकाणी काम करत असते आणि या ठिकाणी लोकसुद्धा आम्हाला भरभरून असा प्रतिसाद देत असतात. अगदी 100% वर्गणी या ठिकाणी गोळा होत असते. आमची वर्गणी अगदी 2 दिवसात सर्व गोळा होत असते आणि आम्हाला दान स्वरूपात पण भरपूर असं दान या ठिकाणी मिळतं. म्हणून या ठिकाणी हा एवढा मोठा कार्यक्रम केला जातो आणि आमच्या सांगतासाठी आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे दरवर्षी आम्हाला या ठिकाणी भेट देऊन जातात. हे एक आमच्या गणेशवाडीचं वैशिष्ट्य आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.